अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। दुपारी 12:30 वाजता देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकार परिषद होणार आहे। काही वेळामध्ये ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि याच पत्रकार परिषदेमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती कळतेय। तेव्हा काल अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी एक शक्यता वर्तवली जात होती आणि आता हा प्रवेशाचा कार्यक्रम आजच होण्याची शक्यता आहे। त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत, ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे, तर काल पक्ष सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर मी पुढचा निर्णय घेण्यासाठी काही वेळ घेणार असं अशोक चव्हाणांनी म्हटलेलं होतं। मात्र आज भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये आज हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होऊ शकतो। तेव्हा अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची पूर्ण तयारी झालेली आहे। मुंबई भाजप प्रदेश कार्यालय बाहेरून अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करतायत। 48 तासात राजकीय भूमिका स्पष्ट करू असं काल अशोक चव्हाण म्हटले होते, पण आज थेट भाजप प्रवेश तेही भाजपच्या राज्यातल्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित होत आहे। अशोक चव्हाण यांच्याबरोबर अमर राजूरकर त्यांचे निकटवर्ती आणि समर्थक देखील पक्षप्रवेश होत आहेत। भाजप प्रदेश कार्यालय येथे तयारी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली दिसून येते। पुढील काही वेळातच देवेंद्र फडणवीस तसंच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे देखील येणार आहेत। तसंच भाजपचे इतर प्रमुख नेते देखील उपस्थित असतील असं सांगितलं जातं। अशोक चव्हाण यांना राज्यसभा निवडणूक दिली जाईल आणि त्यांच्याबरोबर इतर काही उमेदवार भाजपचे आज रात्रीपर्यंत अधिकृत घोषणा होईल। उद्या उमेदवारी अर्ज दाखल करतील असं म्हटलं जातं। वास्तविकतेत अशोक चव्हाण यांचं नेतृत्व मराठवाड्यामध्ये भाजपसाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं मानलं जाणार आहे। चर्चा जी सगळ्यात महत्त्वाची सुरू आहे ते अशोक चव्हाणांनंतरनं काँग्रेसचे इतर नेते कोण असणार आहेत। फडणवीस यांचं विधान होतं की आगे आगे देखो होता है क्या, याचा अर्थ पुढच्या कालावधीमध्ये परत एकदा काँग्रेसला वेगवेगळे मोठे धक्के बसणार का आणि ते कोण असतील नेते। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई।